समजा तुझ्या लहानपणी तू अशा वातावरणात वाढलेली आहेस जिथे खूप पटकन तुझ्यावर जबाबदारी आली. ओके, काही गरीब परिस्थितीमुळे असेल किंवा काही, आणि मग तुला लहानपणीच तुला मोठं व्हावं लागतं, सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात, काम करावं लागतं, पैसे कमवायला लागतात, की घरी पैसे आणायचे, भावंड आहेत. तुझी यंग एनर्जी तू ऍक्टिव्हेट केलीस. तुझ्या आतमध्ये जी मॅस्क्युलिन एनर्जी आहे ती तू ऍक्टिव्हेट केली. सो जनरली असं बघितलं गेलं, हे पुस्तकांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, की ज्या मुलींची यंग एनर्जी, मेल एनर्जी, मॅस्क्युलिन एनर्जी ती जर जास्त असेल तर तिचा पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम असतो. कारण की ती कम्प्लिटली प्रोफेशनल लाईफवर फोकस्ड असते ना. फेमिनिन एनर्जी म्हणजे काय? मृदुता, क्रिएशन, नर्चरिंग. ती काय करते? जाऊन बाहेर पैसे कमवते 12-12 तास, 20-20 तास. मला पैसे कमवायचे, मला घर सांभाळायचंय, मला EMI भरायचे, मला हे करायचं. त्यामुळे कुठेतरी यिंगमध्ये म्हणजे फिमेलमध्ये यंग एनर्जी जेव्हा ऍक्टिव्हेट होते तेव्हा डिझिजेस पण होतात. बिकॉज यू आर नॉट टेकिंग केअर. तुम्ही पिरियड्समध्येही कामं करताय, तुम्ही रेस्ट करत नाहीये. फिमेल बॉडी ही वेगळी आहे. फिमेल बॉडी इज डॉमिनेटेड विथ इस्ट्रोजन. आपल्याला पिरियड्स असतात, आपल्याला मेनोपॉज येतो, आपल्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस असतात. सो वी नीड रेस्ट. 4 दिवस आपल्याला जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा आपल्याला पूर्वीच्या काळात माहितीये बाजूला बाहेर बसायला सच अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट की 4 दिवस आराम कर. पण ते बाकीच्या गोष्टींनी इतकं त्याला वाईट पद्धतीने प्रेझेंट केलं, छुवाछात, की ते नंतर ते संपलंच म्हणजे. पण आता पिरियड्स मध्ये बायका किती कामं करतात, नॉर्मलाइज झालंय हे सगळं.